आम्ही दोघं फिरायला गेलो होतो. कडेवरती सर फोटो काढायला पुढे गेले, जरा खाली उतरले होते. वरतून मग काय माहित काय अचानक एक मोठा दगड आला आणि बापरे, राणीने फसवलं मला. तुम्ही दोघेही पडलात का? नाही आबा, दोघं नाही पडलो. सरच काय माहित कसं पडले. मग मी उतरले खाली त्यांना वाचवायला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कडा होतून खाली आली ती. तुम्ही काहीच बोलू नका, शांत राहा, आराम करा. वहिनी, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही दादाला वाचवलं. इंद्रा, तू तर पडलास ना, तुला कसं माहित की ही कडा उतरून खाली आली ते? आणि तुला इतकं लागलंय ही ठणठणीत कशी काय? हिला का काही नाही झालं? ती दाखवत नाहीये, पण जोर तिलाही लागलं असणार. हो मॅडम, तुम्हाला पण ट्रीटमेंटची गरज आहे. नाही डॉक्टर, मी ठीक आहे. डॉक्टर, तिचं काही ऐकू नका. तुम्ही तिलाही चेक करा डॉक्टर, प्लीज. हे बघ राणी, डॉक्टर म्हणतात ते बरोबर आहे. डॉक्टर प्लीज तपासा गेला. नाही आबा, मला इथंच थांबू द्या. मला राणी, हट्ट करू नकोस आता. जा बघू. डॉक्टर प्लीज. चला मॅडम, प्लीज जा जा. ठीक आहे, उठून बसा. चांगलाच मुक्का मार लागलाय. दुखतोय कुठे? नाही. चांगलीच जखम झाली आहे. सिस्टर, पायाला बँडेज लावा आणि ही जखम साफ करून घ्या. मावशींना बेड तयार करायला सांगा आणि पेन किलर पण द्या. थँक्यू. ओके डॉक्टर, आता तुम्ही हे एवढं सगळं करताय, पण मला हालचाल करता येईल ना? म्हणजे मला चालता येईल ना? पण चालायचं नाहीच आहे तुम्हाला. कम्प्लीट बेड रेस्ट हवा 2-3 दिवस, नाही तर पायाला सूज येईल. हो नाही डॉक्टर, 2-3 दिवस कसं चालेल? सरांची अवस्था ही अशी, मी नाही रेस्ट करू शकत. अहो, कमीत कमी 1 दिवस तरी सक्तीचा आराम करावा लागेल, आणि तो इकडेच. नाही सर, मी एकदम बरी आहे. अहो डॉक्टर, मी आहे. अहो सर, पण आता 1 दिवस जर आराम नाही केला आणि सूज जर उतरली नाही तर एक्सरे करावा लागेल, अजून काही टेस्ट करावं लागतील. मग किती दिवस झोपून राहावं लागेल काही सांगता येत नाही. ठीक आहे मग. पण सर, तुम्ही एक कराल का? मला तुम्ही इंद्रजित सरांच्या रूम मध्ये ठेवाल का? हा, ते होऊ शकतं. विक्रांत, असं चिडून मनस्ताप करून घेऊन काय होणार आहे? तिकडे ते दोघं जण मजेत आहेत. मग काय करू? उर्मिला, मी काहीही केलं ना तरी माझ्या हातात काहीच लागत नाहीये. तो इंद्राना एव्हाना संपला असता. त्याच्या नावापुढे कैलासवासी लागलं असतं. सगळे दुःखात असते आणि माझ्या हातात सगळी सत्ता असते. हो, मला हे सगळं माहितीये, पण असं झालंय का? मनातल्या मनात मांडे खाण्यात काय अर्थ आहे? एवढा चांगला चान्स हाती आला होता, तोही गेला. एव्हाना ते दोघं ढगात असले असते. पण आता काय? पुन्हा ये रे माझ्या मागल्या. पुन्हा तेच तेच काय बोलतेस उर्मिला? कळतं मला. उर्मिला, माझे ना पेशन्स आता संपत चाललेत. पेशन्स संपत चाललेत म्हणजे? पेशन्स संपवून कसं चालणार आहे विक्रांत? अजून वेळ गेलेली नाहीये.
म्हणजे आपण जिंकेपर्यंत थांबायचं नाही. असं सहजासहजी नाही सोडायचं त्या इंद्राला. बरोबर. ते दोघंही आता बेडवर आहेत. ही योग्य वेळे घाव घालायची आणि त्या दोघांना वाचवायला कोणीच नाहीये. इंद्रा, का वागतोस रे असा? का स्वतःकडे लक्ष देत नाहीस? मुळात तुला तर निसरड्या जागी जायची गरजच काय होती रे? तुझ्या तरी हातात काय आहे म्हणा. मला माहिती ना, त्या राणीनीच आग्रह केला असणार, हट्ट केला असेल तिने, आणि तू काय चांगुलपणा दाखवत गेलास लगेच. मला ते तुम्ही का दरवेळी त्या बिचाऱ्या पोरीला बोल लावता हो? हो ना मम्मा. अगं आता प्लीज बास. राणीमुळे आपला दादू वाचलाय आज. आता तरी तिला काही बोलू नको प्लीज. चिकू, तू जरा शांत बस, तुला काही कळत नाहीये. हे बघ मालती, मी काय म्हणते, अगं ही दोघ जण सुखरूप आली हेच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे की नाही? अहो पण मुळात हे सगळं झालंच का? ती जर बरोबर नसती ना तर आज ही वेळ आलीच नसती. या सगळ्यांना ती राणीच जबाबदार आहे. ते काही नाही, मी आता माझ्या इंद्राजवळ तिला फिरकूही देणार नाहीये. या क्षणापासून इंद्राला त्या राणीपासून लांब ठेवायलाच हवं. आणि तुला क्यों? पण डॉक्टर, तुम्ही हिला इथं. यांना पण खूप दुखापत झाली. 2 दिवस ऍडमिट करावं लागेल. मग इथे कशाला आणलं हिला? घेऊन जा. याच रूम मध्ये ठेवायचं यांनाही. काय? कोणाच्या परवानगीनं? राणी इंद्रासोबत या रूम मध्ये राहणार नाही, समजलं? घेऊन जा. अगं पण मग का राहू दे ना तिला. मी काय म्हणते मालती, अगं दोघं एकत्र असतील ना तर आपल्यालाही काळजी घ्यायला बरं पडेल ना. हो, म्हणजे दोघे एकत्र असतील तर. एकत्र असणारे हे दोघे नाहीत. अगं पण मग काय प्रॉब्लेम आहे तुला? जसं काही तुला माहीतच नाही. हे बघा, मला आता बाकी काही बोलायचं नाहीये. मी एकदा नाही सांगितलं ना मग नाही. राणी इंद्रा सोबतच या रूम मध्ये राहणार. हो का? पण त्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही ना आता उगाच नाही मला ती. ते दोघे जण एकत्र असतील तर आपल्याला दोघांची नीट व्यवस्थित काळजी घेता येईल. मला माझ्या मुलाला सोडून इतर कोणाचीही काळजी करायची नाही. ती तिचं काय ते बघून घे. नाही आहेत ना तिच्या घरचे. आपण कोण परके? महाडिकांची सून आहे ती. आपणच तिची काळजी घेणार. स्वतःच्या मुलापेक्षा तुम्हाला ही परकी मुलगी जास्त जवळची वाटते ना?
बस झाला मालती, मला हॉस्पिटलमध्ये तमाशा नकोय. राणी इथेच राहणार. इंद्रा, काय होतंय? तिला राहू दे इथेच. हो ना मम्मा. अगं प्लीज दादूला त्रास होईल असं वागू नको ना. डॉक्टर, तुम्ही राणीला इथे शिफ्ट करा. इंद्रा, हे सगळं करण्याची ना तुला काहीच गरज नाहीये. अरे आता तुझं स्वतःच्या करिअरकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे ना. तू अशा रस्त्यावरच्या माणसांसाठी स्वतःचा वेळ नको वाया घालवूस. इंद्रा, मी तुझ्याशी बोलतेय, कळतंय का तुला माझं काय म्हणणं आहे? तुझं आयुष्य ना जास्त मौल्यवान आहे. अरे तू काही ह्या लोकांच्या बरोबरीचं नाही आहेस. इंद्रा, काय चाललंय तुझं? तुझ्याशी बोलते ना मी. आई बघ तरी मला तुला अशा अवस्थेत. आई आहे रे तुझी मी, काळजी वाटते मला तुझी. तुझ्या भल्याचंच सांगते ना मी काय बोलते, लक्षात येतंय का तुझ्या? हॅलो, हा बोला. सर, आता बरं वाटतंय का तुम्हाला? खूप त्रास होत नाहीये ना? तू? मी ठीक आहे आता. डॉक्टर म्हणाले की मुक्कामार लागलाय, तर हालचाल करता येणार नाही. 2-3 दिवस आराम करावा लागेल. काही दिवस आलेत, जी माणसं आयुष्यात नको आहेत त्यांच्यासाठी जीवन घेऊन यावं लागतंय. काळजी करू नको सुरमीला, आपल्याला पुन्हा सगळं करावं लागणार नाही. इंद्रा, राणी, डिस्टर्ब नाही केलं ना? जेवण आणलं होतं. इंद्रा, तुझ्यासाठी पेज आणि राणीसाठी वरणभात आणलाय. भूक लागली की जेवून घ्या. इंद्रा, तू बरं आहेस ना? हो, बरं वाटतं ना भाऊजी तुम्हाला? अहो, आम्ही दोघं जण तो खूप घाबरलो होतो, काय होईल काय नाही. किती उंच कड्यावरून पडलात तुम्ही. आम्ही तुम्हाला किती शोधत होतो रे. हो, पण मला खात्री होती तुमच्या बरोबर राणी असताना तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्ही आता जेवून घ्या, मला भूक नाही. तुम्हाला भूक लागेल तेव्हा खा, पण खा. बाहेर थांबतो.
राणी तू जेवून घे. सर आधी तुम्ही खाऊन घ्या. तुम्ही एवढी औषधं घेताय, पोटात काहीतरी पाहिजे ना. नाही मला नको. सर असं नका करू. हे बघा, तुम्ही जर खाल्लं नाही ना तर मी पण खाणार नाही. बर ठीक आहे, खातो मी थोडस. सर थांबा. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर आतुर मला माहित होतं तुम्ही ऐकणार नाही, म्हणून मी डॉक्टरांना म्हटलं की मला ह्याच रूम मध्ये ठेवा. घ्या चला, आता खाऊन घ्या, मग मी खाईल. मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, धागा धागा रेशमी. तिला एवढं लागलंय तरी माझ्यासाठी किती करते ही. का झालं, असं का बघताय? घ्या. काय चाललंय हे? मूर्ख आहेस का ग तू? सदा चमचा सांभाळता येत नाही तुला आणि चाललेस माझ्या लेकाला भरवायला. काही गरज नाही. त्याची आई इथे अजून जिवंत आहे. हो बाजूला. आई मीच सांगितलं होतं तिला. मला माहितीये ना, या मुलीला मी काय आज ओळखून नाहीये.
माझ्या इंद्राच्या आसपास अजिबात कोणीही फिरकायचं नाही.